नमस्कार मंडळी, नीताज किचन स्वादमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण सॉफ्ट आणि अगदी सोप्या पद्धतीत उपमा बनवणार आहोत, तर चला लगेचच व्हिडिओकडे वळूया। उपमा बनवण्यासाठी गॅसवर मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमच तूप घातलेलं आहे। इथे तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता, पण तुपामुळे उपमा सॉफ्ट होतो। आता साजूक तूप छान असं गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे, तो घालूया। रवा छान फुलेपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजेच काय, रवा आणि तुपाचा छान असा सुगंध दरवळेपर्यंत आपण तो परतून घेणार आहोत। तर रवा परतत असताना गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। मंद आचेवरच आपण रवा छान असा तुपामध्ये परतून घेणार आहोत, त्यामुळे रवा व्यवस्थित असा भाजला जातो। रवा आता छान परतून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता आपण ही कढई बाजूला ठेवूया आणि गॅसवर फोडणीसाठी वेगळी कढई ठेवूया। आता उपमा बनवण्यासाठी मी इथे तेल वापरते, तर 2 पळी तेल घेऊया आपण। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 चमच राई घालायची आहे। तेल छान गरम झाल्यामुळे राई सुद्धा छान फुललेली आहे। राई छान तडतडली की लगेच आपण यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालणार आहोत। तर हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। कांदा आणि मिरची 1 मिनिटभर आपण परतून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। टोमॅटो सुद्धा आता मऊ झालेला आहे। आता आपण यामध्ये उडदाची डाळ घालूया। तर इथे मी 2 चमच उडदाची भिजवलेली डाळ घालते। 15 मिनिट आधी मी 2 चमच डाळ वाटीमध्ये भिजत ठेवलेली होती। आता आपण यामध्ये फ्रोझन मटार घालूया। तर साधारणतः अर्धी वाटी मटार मी घेतलेला आहे। 2 मिनिटभर मटार आपण परतून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालूया आपण यामध्ये। मीठ घातल्यानंतर पुन्हा थोडंसं परतायचं आहे। आता आपण यामध्ये जो भाजून घेतलेला रवा आहे तो रवा घालूया आणि रवा यामध्ये परतून घ्यायचा आहे। रवा परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये गरम पाणी घालूया। गरम पाण्यामध्ये रवा छान शिजून निघतो, म्हणून आपण गरम पाणीच घालणार आहोत यामध्ये। आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पाणी घातल्यानंतर रवा घट्ट होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। असं हलवतच राहायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता रव्यामधील पाणी आटलेलं आहे, रव्याला कलर सुद्धा छान आलेला आहे। तर अशा प्रकारे उपमा आपला तयार होत आलेला आहे। आता आपण यामध्ये 1 चमच साखर घालूया। साखरेमुळे उपमा छान स्वादिष्ट बनतो। आता साखर विरघळेपर्यंत परतून घेऊया। तर अशा प्रकारे उपमा आपला तयार आहे। आता मी गॅस बंद करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा काही सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।